नमस्कार, मी सोमनाथ वाळुंजकर शिवतीर्थ एंटरप्राइजेसच्या माध्यमातून SP ॲग्रोटेक बारामतीच्या वतीनं मी आलेलो आहे बोशे या ठिकाणी आळंदी फाटा मुकुंद जाधव यांच्या कांद्याच्या प्लॉटवर। आणि कांद्याच्या प्लॉटला आपण सुरुवातीपासून औषध दिलं होतं आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे हा ऊसामध्ये कांदा होता आणि आता कांदा हा काढून इथं गोडाऊनला टाकलेला आहे। तर या कांद्याचा काय रिझल्ट आलाय आपण जाधव साहेबांच्या माध्यमातून जाणून घेऊ। सर नमस्ते। नमस्ते। तर हा कांदा आहे, तर ह्याची साईज, कलर, आकार, चकाकी ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कांद्याला आपण ऊसामध्ये औषध दिलं होतं आणि ऊस प्लस कांदा हे कंबाईंड डोस होता, तर तुम्हाला काय रिझल्ट आलाय? तुम्ही दिलेलं औषध सोडलं, आतापर्यंत ऊसाला मी अजून सल्फेट सुद्धा वापरलेलं नाही किंवा कुठलं औषध सुद्धा फवारलेलं नाही। त्यानंतर सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या कलरचा कांदा आम्हाला या शेतामध्ये निघाला। ही जी कांदा आहे, हा कांदा आहे, ही जी कांद्याची साईज आहे, त्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मी दाखवतो की अशी कांद्याची साईज आहे। म्हणजे ह्या कांद्यासाठी आपण दुसरं काहीच वापरलं नाही, फक्त SP ॲग्रोटेकचं कांदा स्पेशल ग्रोथ बुस्टर हे औषधाच्या माध्यमातून असा रिझल्ट भेटलाय। दुसरं कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरलेलं नाही। तर ताई तुमचं काय मत आहे? म्हणजे आपण जो कांदा आहे तर तुमचं काय मत आहे की मग या औषधाचा रिझल्ट कसा वाटतो? चांगला वाटतोय, रिझल्ट चांगला वाटतो। आता तुम्ही पण सिटीमध्ये राहता, परंतु एक शेतकरीच आहे आणि शेतकरी कुटुंबातून आपल्याला कसं प्रत्येकाची काय अपेक्षा असते की कांद्याला रिझल्ट चांगला आला पाहिजे, बरोबर? माल चांगला आला पाहिजे। माल चांगला म्हणजे उत्पादन चांगलं आलं तरच आपल्या शेतकऱ्याला परवडते, म्हणजे मार्केटला चांगल्या बाजारभावात आपला कांदा जातो। तर चांगल्या प्रतीचा रिझल्ट आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे महाराष्ट्रातील आता हे शेतकरी आहेत, महाराष्ट्रातील बघणारे आपल्याला शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना तुम्ही ऑर्गॅनिक बद्दल काय संदेश देऊ शकता? बरोबर, की आपलं बाकीचं रासायनिक खत वापरण्यापेक्षा ही जर खतं वापरून चांगल्या पद्धतीने आपलं उत्पादन वाढत असेल, टिकाऊ शिवाय हा कांदा आम्ही ठेवला तर टिकू शकतो। रासायनिक खतं आम्ही अजिबात वापरले आहे, फवारणी सुद्धा केलेली नाही, फक्त 2 ते 3 वेळा खुरपणी केली आणि आपण सांगितल्या प्रमाणात औषधाची पाण्यावात सोडलेले औषध। ओके, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। रामकृष्ण हरी।